तर फायनली आमची गाडी तुटलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही हा जुगाड केलेला आहे. तर सायलेन्सर पूर्णपणे तुटलेला आहे आणि वरतून जुगाड करून तार लावलेली आहे. तुम्ही बघू शकता तार कशी लावलेली आहे ती. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका गोपेश गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं आपल्या गोपेश व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फायनली मित्रांनो, आज मी आलो आहे मुरबाडमधील शिवळा कॉलेज या ठिकाणी एका नवीन सॉन्गचं शूट करण्यासाठी आणि गाण्याचं नाव आहे फिरतीचं वादळ. तर सॉन्ग शूट करण्याआधी पहिल्यांदा कॅमेऱ्याचं पूजन होणार आहे आणि सर्व टीम या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर कॅमेऱ्याचं पूजन झाल्यानंतर आम्ही लगेचच सॉन्गला शूट करतोय. थँक्यू सो मच. आज आपण आपल्या एका नवीन सॉन्गच्या शूटसाठी या ठिकाणी सर्वजण जमा झालो आहोत. मुरबाडमधील शिवळे कॉलेज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि ह्या कॉलेजचे आपले जे काही प्राचार्य वर्ग आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सगळ्यात आधी कॅमेऱ्याचं पूजन होण्याआधी मी पहिल्यांदा या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व्हावं यासाठी मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता सगळ्यात पुढचं सेशन आहे तो म्हणजे आता कॅमेरा पूजन तर झालेलंच आहे. आता पुढचं वर्क आहे ते म्हणजे आमचं मेकअपचं. आणि आता मेकअपसाठी आपल्या शिवानी ताई आहे, शिवानी जाधव ताई आहे. आता आपल्या गाण्यासाठी जे मेकअप ताई करणार आहेत त्याची आम्ही आता सुरुवात करतोय. हे मेकअप झाल्यानंतर मी आणखी याच्यापेक्षा खूप चांगलं दिसू शकेल आता आणि ताई खूप छान माझा मेकअप करणार आहे. तर फायनली तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने ताईंनी मेकअप केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. थँक्यू सो मच ताई. वेलकम. आणि ताईंचं इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी ताई ट्रेनिंग पण देत असतात. त्यांचे खूप चांगले स्टुडंट्स पण आहेत. गेल्या 8 ते 9 वर्षापासून ते इन्स्टिट्यूट चालवत असतात. तर सर्वांनी व्हिजिट करा आणि अशा पद्धतीचा सुंदर सुंदर असं मेकअप करून घ्या. थँक्यू सो मच. मित्रांनो, आता आम्ही आमचा फर्स्ट टेक घेतोय आणि सर्वजण आम्ही सगळे फ्रेंड सर्कल या ठिकाणी आहेत. सगळे आमचे भाईचारा टपोरी सिंग सर्कल आहे आणि इथे आम्ही खास करून पोरी पटवण्यासाठी उभे राहिलोय. असा आमचा सीन आहे. ऍक्च्युली आमचा सीन आहे. ओके. तर फायनली तुम्ही क्राऊड बघू शकता. या ठिकाणी भरपूर क्राऊड आहे आणि इथे कॅमेरा सेट झालेला आहे आणि दादा आहेत. त्याचप्रमाणे सगळे आपले कॉलेजचे फ्रेंड सर्कल आहेत आणि इथे आपले जे पोरी पटवण्यासाठी खास उमेदवारी हा. तर हे नाही आहे, त्याच्यातला मुख्य आरोपी मी भाई. फुल्ली पोरी फुल कॅरेक्टर मध्ये आले ना आपल्याला इथे. अरे एनर्जी स्माइल, एनर्जी स्माइल, ऑन रेकॉर्ड. तुझ्या माहिती. तर फायनल मित्रांनो, आता आमचं एक लॅबमध्ये शूट आहे आणि तिथे आम्ही स्टडी करत बसलो आहे आणि स्टडीच्या नावाखाली आम्ही नुसते फक्त पुस्तकं ओपन करून ठेवलेत. आम्ही बाकी अभ्यासाचा काही पत्ता नाही. आणि स्टडी रूममध्ये बघा कशा पद्धतीचा अभ्यास चालू आहे. बाबा फुल प्रोफेशनली एकदम काहीतरी करोड रुपयाची डील चालू आहे. येत तर काहीच नाही. बघ समोर बघून DOP दादा मुलीला ॲक्ट समजावून सांगतायत. खूप तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. उद्या कुठल्या विषयाचा स्टडी चालू आहे मुलींचा. त्याच्या मोबाईल होते हे काहीतरी वेगळं थेरीज अँड व्ह्यूज इन पब्लिक रे. ओके. 啊                                                                                                             ओके.
तर फायनली मित्रांनो, आता आमचं फर्स्ट डेचं जो काही शूट होतं ते कम्प्लीट झालेलं आहे शिवळे कॉलेज या ठिकाणी. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. आता पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला दुसरं शूट आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट डेला. थँक्यू सो मच. तर हॅलो फायनली मित्रांनो, आज आमचं सेकंड डे आणि सेकंड डेमध्ये आम्ही आज आलो आहे आंबेले गाव या ठिकाणी आलो आहे. मुरबाडपासून सरळगावपासून अगदी थोडंच किलोमीटर अंतरावरती आहे. आणि खूप मस्त गाव आहे, एकदम छान गाव आहे. त्याची फुटेज पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी आम्ही ज्या ठिकाणी शूट करणार आहोत तर सेकंड डेचं जे आमचे शूट आहे तर ज्या बंगलोच्या ठिकाणी होणार आहे तो बंगला माझ्या बॅक साईडला आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या गाण्यामध्ये जे सावकार आहेत त्यांची ही गाडी आहे, एकदम रिच गाडी आहे आणि खूप छान पद्धतीने ते ॲज अ कॅरेक्टर म्हणून करणार आहेत. आणि निगेटिव्ह रोल आहे त्यांचं या गाण्यामध्ये. तर ते निगेटिव्ह रोल कोण करणार आहेत त्यांचे पण इंट्रोडक्शन करून देणार आहे मी. तसेच आपल्या गाण्यामध्ये बरेचसे काही जे टेक्निकल टीम मेंबर्स आहेत त्यांचं काल इंट्रोडक्शन करून द्यायचं राहून गेलं आहे, तर मी आज त्यांचं पण इंट्रोडक्शन करून देतो आहे. सो फायनली तुम्ही पहा आणि खूप एन्जॉय करा. ब्लॉगिंग आवडली असेल तर ऑलमोस्ट ब्लॉगिंगला सबस्क्राईब करणार तर हात बनतो आहे. तर फायनली मी आता शूटला चालू करतो आहे. तर त्याआधी पहिले जे सगळे काही कॅप्चर करणार आहेत, जे व्हिडिओ शूट करणार आहेत ते DOP दादा या ठिकाणी आहेत, नवीन दादा आहेत. हॅलो. खूप छान पद्धतीने त्यांनी मेहनत घेतलेली आहे. आता काल पण त्यांनी खूप छान पद्धतीने कॉलेजचे प्रेमाइसेस शूट केलेले आहेत, ते तुम्ही गाण्यामध्ये पाहणारच आहात. त्याचं 1 बाय 1 मी प्रत्येकाचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो आहे. आज जे सावकार आहेत त्या सावकारांचे PA जे दाखवणार आहेत ते प्रमोद रोकडे सर आहेत. आणि एकदम परफेक्ट एकदम PA म्हणून त्यांची जी भूमिका आहे तुम्हाला गाण्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यांची भूमिका सगळ्यात जास्त आहे कारण की ते खबरीलाल आहेत या गाण्यामध्ये. गाण्यामध्ये जे मेन लीड ॲक्ट्रेस म्हणून काम करणार आहे तर तिचं इंट्रोडक्शन करून देतो आहे. पूजा कंठे. ओके, खूप छान पद्धतीने त्याने ॲक्ट केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण ओव्हरऑल जी काही स्टोरी आहे ती स्टोरी फक्त आमच्या 2 कॅरेक्टरवरती नाही आहे. ॲक्च्युली माझं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहून गेलं. माझं नाव गोपेश गायकवाड, पण मी पण या गाण्यामध्ये ॲज अ लीड ॲक्टर म्हणून काम करतो आहे. पण आमच्या दोघांच्या भूमिकेपेक्षाही बाकीचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. आणि पूजाने खरंच खूप छान काम केलेलं आहे. तिचं एक्सप्रेशन, तिचं वर्क, तिचं डान्स, ओव्हरऑल तुम्हाला सगळ्या गोष्टी या गाण्यामध्ये बघायला मिळणार आहेत. गाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ते म्हणजे आपले रित धनगर. आणि यांनी खूप छान पद्धतीने मॅनेजमेंट टीमचं काम केलेलं आहे आणि प्लस ते ॲज अ स्टोरी रायटर पण काम करत आहेत या गाण्यामध्ये. तर त्यांचं काय मत आहे या प्रोजेक्टबद्दल ते तुम्हाला सांगतायत. खूप मेहनत घेतलेली आहे, म्हणजे गोपेश सरांनी आणि आमच्या टीमनी भरपूर अशी मेहनत घेतली आहे. फुल सपोर्ट केला आम्हाला त्यांनी. तुम्ही बघू शकता आपला गाणं रिलीज झालेला आहे. त्याला खूप प्रेम द्या आणि खूप लाईक करा. तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू दे. ओके, थँक्यू सर. तसेच आपल्या गाण्यामध्ये ज्यांनी ड्रोन यूज केलेला आहे ती पूर्ण या ठिकाणी टीम आहे. अनिकेत सर आहेत या ठिकाणी, त्यांनी खूप छान पद्धतीने ड्रोन यूज केलेलं आहे. आणि ड्रोन शूट्स घेतलेल्यानंतर ते एकदम सोल आहे त्या गाण्याचं. खूप छान पद्धतीने त्यांनी ड्रोन सीन घेतलेले आहेत. तर थँक्यू सो मच अनिकेत सर आणि पूर्ण ओव्हरऑल त्यांची टीम. पण जे काही कॅमेरामध्ये किंवा शूटमध्ये यायला लागतं येते. ओके, पण त्यांचंही खूप मेहनत आहे. त्यांनी खूप छान पद्धतीने मेहनत घेतलेली आहे. आणि जो कोऑपरेटिव्ह टीम त्यांनी छान पद्धतीने काम केलं आहे. होप्स तुम्ही गाणं बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडणार आहे. थँक्यू. तर आपल्या ह्या गाण्यामध्ये ज्यांनी निगेटिव्ह भूमिका केलेली आहे, म्हणजे विलनची भूमिका केलेली आहे ते आहेत रुपेश गायकवाड सर. तर ते त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही पाहू शकता की परफेक्ट एकदम निगेटिव्ह कॅरेक्टर तुम्ही पाहू शकता. आणि खरंच एकदम मॅचेबल कास्टिंग एकदम सुपर्ब केलेली आहे. गावाकडच्या साईडमध्ये आजही काही ठिकाणी परिस्थिती आहे तशी सावकाराची मेथड वगैरे यूज केली जाते. तर इतकं सुंदर काम केलं ना त्यांनी का म्हणजे बाप लेवलला. आता सेकंड डेचं आमचं शूट चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली भूमिका आहे ते म्हणजे मुलीचे वडील आणि काय केलेलं आहे, कशा पडणे ते बंगलोकडे कशासाठी चाललेले आहेत. ओके, आणि काय रे ते सगळं तुम्हाला गाण्यामध्ये बघायला मिळणारच आहे. आणि कालचा फर्स्ट डे आम्ही शिवळा कॉलेजला शूट केलं होतं. खूप मस्त एक्सपिरियन्स आला आणि आजही इथले पूर्ण गावातली लोक वगैरे खूप छान पद्धतीने कोऑपरेट करतायत आम्हाला. तर बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि तुम्ही व्हिडिओचे फुटेज आज जेवढे मला फुटेज कॅप्चर करता येईल मी तेवढे नक्कीच कॅप्चर करणार आहे. आणि तुम्हाला या ब्लॉगिंगच्या रेफरने मी तुम्हाला ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर जे काही व्हिडिओज नाही मला घेता येणार तर सॉरी, पण ते गाण्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. जे बाउन्सर्स किंवा जे सावकाराचे बॉडीगार्ड्स आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. त्यांचंही नाव तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यांचीही भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि त्यांच्या ॲज अ कॅरेक्टर वाईज तुम्ही जे बघाल ना एकदम बेस्ट वर्क केलेलं आहे त्यांनी. आता ते आपण बघणार आहोत. आता सगळ्यात आधी पहिल्यांदा आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. तर दादांचं नाव आहे अतिश दादा, अनिकेत दादा, ओके सॉरी चेतन दादा, आणि यांचं नाव ही अतिश दादा आहे.
यांनी खूप छानपणे बॉडीगार्डची भूमिका बजावलेली आहे. दादा हाय करा सगळ्यांनी. अनिकेत नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा यामध्ये बॉडीगार्डची भूमिका बजावलेली आहे आणि तुम्हाला ते गाण्यामध्ये बघायला मिळणारच आहे. तर अनिकेत सगळ्यांना हाय कर. हाय. थँक्यू. आज आणखी एक इम्पॉर्टंट सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्यासोबत खूप छान छान असे मी प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांचे सॉन्ग जे आहेत ते बनवलेले आहेत. त्यांचं नाव आहे संदीप भोईर सर, तुम्ही पाहू शकता. आणि लव करशील का गाणं किंवा एकिराईचं गाणं, आणखी खूप सारे प्रोजेक्ट त्यांचे खूप छान पद्धतीने वर्क केलेले आहेत. आणि तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही नक्कीच संदीप भोईर या म्युझिक चॅनलला पण व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची गाणी पण बघायला मिळतील. प्लस 3G प्रोडक्शन हाऊस या यूट्यूब चॅनलला पण व्हिजिट करा की त्यांचे जे गाणे आहेत त्या गाण्यावरती आम्ही सुद्धा छानपणे वर्क केलेलं आहे. तर संदीप भोईर ॲज अ लिरिक आर्टिस्ट म्हणून काम करतात. खूप सुंदर पद्धतीने त्यांचं लिरिक्स आहेत. तुम्ही कुठलीही गाणी बघा, त्यांची एकदम बेस्ट लेवलला काम केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी आज खास या गाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करून आज ते व्हिजिट केले यांनी. आणि सर थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या गाण्याला सपोर्ट करण्यासाठी इथे आले आहात. धन्यवाद सर, थँक्यू. जय कुराई. तर मित्रांनो, आपल्या या गाण्यामध्ये जे आपले सावकार आहेत त्यांच्यासोबत एक त्यांचे असिस्टंट म्हणून ज्यांनी भूमिका बजावल्या ते म्हणजे अल्पेश धुमाळ दादा. यांचे खूप छान असे गाणे पण आहेत, तुम्ही ते गाणी बघू शकता. खूप छान छान पद्धतीच्या भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. तर तुम्हाला नक्कीच त्या भूमिकाही आवडतील आणि या गाण्यामधील यांची भूमिकाही तितकीच मोलाची आणि महत्त्वाची आहे. ते तुम्हाला गाण्याच्या एंडपर्यंत तुम्हाला समजणार आहे. आणि गाणं रिलीज झालेलंच आहे. तर ज्यांनी गाणं बघितलं नसेल दादांची काय भूमिका आहे तर तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच अल्पेश दादा. थँक्यू. त्या मुलीचे वडील आहेत, ते वडिलांची भूमिका ज्यांनी केलेली आहे ते आपले काका या ठिकाणी आहेत. काका नमस्कार करा. तर काकांनी खूप छान पद्धतीची भूमिका बजावलेली आहे. काकांना तुम्ही बघाल ना या गाण्यामध्ये की त्यांनी ज्या पद्धतीने ॲक्ट केलेलं आणि काकांचा एक्सपिरियन्स आहे, पहिला एक्सपिरियन्स असेल बहुतेक, बरोबर ना काका? पहिला अनुभव आहे ना? तर रोहित सर जे आहेत, रोहित सरांचे वडील आहेत ते. आणि गाव अंबेले गाव या ठिकाणी ते राहतात. पण खरंच खूप छान पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. रोहित सर बघा, यांचं इंट्रोडक्शन मी करूनच दिलेलं आहे. आणि म्हणजे जसं थांबा ना रोहित सर, म्हणजे बाप आणि लेकाची जी भूमिका आहे ना या गाण्यामध्ये यांनी खूप छानपणे निभावलेली आहे. त्यांनी ॲज अ मॅनेजमेंट टीम आणि त्यांच्या वडिलांनी त्या मुलीच्या वडिलांची भूमिका केली आहे. तर सो थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आज स्वप्नील सर या ठिकाणी आलेले आहेत. ॲज अ आर्ट डिरेक्शन म्हणून काम करत असतात. त्यांनी आतापर्यंतची जेवढी काही माझी गाणी आहेत त्या गाण्यामध्ये त्यांनी ॲज अ आर्ट डिरेक्शन असिस्टंट तसेच सगळं काही ओव्हरऑल सगळं मॅनेजमेंट टीमचं त्यांनी काम केलेलं आहे. तर नक्कीच या ठिकाणी ते आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. तर स्वप्नील सर तुमचं वेलकम आहे आपल्या ब्लॉगमध्ये पण आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये पण. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं वेळात वेळ या ठिकाणी दिला. थँक्यू सो मच. बाय बाय. नको ती बंदूक मला बांधला पाय बंदूक. तर फायनली आमचा सेकंड डेचं जे शूट आहे ते आंबेले गाव या ठिकाणी आहे. आणि तुम्ही पाहू शकता की गाव कसं आहे, एकदम साधं सिम्पल बट एकदम छान आहे. आणि ओव्हरऑल पूर्ण फुटेजमध्ये तुम्हाला तर बघायला मिळणारच आहे. तर सेकंड जो सीन आहे गाण्यामध्ये किंवा बाकीचे ओव्हरऑल जे काही फुटेज होणार आहेत तर ह्या घरामध्ये होणार आहेत, ज्या ठिकाणी हे माझं घर दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये ॲक्टर त्याच्या म्हणजे घरातून कॉलेजला निघण्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. तर त्या ठिकाणी आता कशा पद्धतीचं या ठिकाणी फुटेज आणि शूट होणार आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि ज्यांनी अजून कोणी व्हिडिओ बघितले नसेल तर वारंवार सांगतो की आत्ताच चॅनलला व्हिजिट करा आणि बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर फायनली मित्रांनो, आता आमचं बऱ्यापैकी घराचा जो सीन आहे तो झालेला आहे. आणि आता आम्ही आलो पहिल्यांदा जेवण करण्यासाठी हॉटेल शिवसागर या ठिकाणी. तर आता मस्त जेवण वगैरे करून आमचं जे लास्ट सीन आहे, जे हिरोईन आणि हिरोईनचं जे शेवटचं सीन आहे ते एंड ऑफ होणार आहे, त्या ठिकाणी आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहोत. तर फायनली आता आम्ही आमचा क्लायमॅक्स सीनवरती आलो आहे, ज्या ठिकाणी
हिरोईन जी आहे हिरोईन आता मला प्रपोज मारणार आहे. नेहमी बॉईजच गर्ल्सला प्रपोज मारतात, पण या स्टोरीमध्ये थोडंसं वेगळं होणार आहे, ट्विस्ट होणार आहे. मुलगी मला प्रपोज मारणार आहे, हिरोईन मला प्रपोज मारेल. सो फायनली बघा तुम्ही गाण्याच्या म्हणजे पूर्ण गाण्यामध्ये बघणारच आहात, तर एकदम लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे, नाही झालं तर थांबायचंय असं रागत आहे का रागत एकाच लाईन मध्ये यायचंय एकाच लाईन यायची दोघांना. बाबा जा तुम्ही या पूजा या हिट होणार 100% होणार, पण तो त्याच्या मागे जेवढं श्रेय दिसेल ना, पण तो त्याच्यापेक्षा 1000 पटीने श्रेय तुमचं असणार आहे. तर तुमचं सगळ्यांचं खरंच मनापासून आभार. तुम्ही एवढे 2 दिवस तुमच्या आयुष्यातले 2 दिवस आमच्या आधी दिले, तुम्ही तुमच्या आधी दिले, पण तो सगळ्यात जास्त आमच्या आधी तुम्ही मेहनत घेतली. मेकअप ताई असतील, कॅमेरामॅन असतील. तर फायनल मित्रांनो, आता आम्ही घरी चाललो आहे, पण तो घरी जाण्याच्या आधी एक प्रसंग घडला आहे की माझी जी बाईक होती त्या बाईकचं पूर्ण सायलेन्सर तुटलं आहे आणि त्यामुळे आमची प्रचंड फजिती झाली. स्वप्नील आणि मी आणि प्रसाद सर आणि रोहित सर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून जुगाड केला आणि त्यामुळे आता मी ॲटलिस्ट घरी जाण्यापर्यंत तरी तो जुगाड झालेला आहे. तो काय जुगाड केला आहे तो आपण तुम्हाला मी लगेच दाखवतो आहे, कारण की इथे आता रात्र झालेली आहे आणि पूर्ण गॅरेज वगैरे सगळे बंद झालेले आहेत मुरबाड शिवळा या ठिकाणी. तर बघूया काय प्रकार घडला आहे तो, आणि तुम्हाला मी ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे. तुम्ही बघू शकता गाडीचा काय हालत झालेली आहे ती. तर अशा पद्धतीने आम्ही हा जुगाड केलेला आहे. तर सायलेन्सर पूर्णपणे तुटलेला आहे आणि वरतून जुगाड करून तार लावलेली आहे. तर बघू शकता तार कशी लावलेली आहे ती. गाडीची जी तुम्ही कंडिशन बघितली ती गाडीची कंडिशन ॲटलिस्ट तो जुगाड व्यवस्थित करण्यासाठी जो जुगाड केलेला आहे तो जुगाड केला आहे कल्पेश यांनी. ते मस्तपणे जुगाड केलेलं आहे, त्यामुळे आता कल्पेशमुळे मी ॲटलिस्ट माझ्या घरी जाऊ शकेल. तर थँक्यू कल्पेश. फायनली मित्रांनो, मी आता पोहोचलोय माझ्या घरी. रात्रीचे 1 वाजलेले आहेत. या 2 दिवसाच्या शेड्यूलमध्ये आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यामध्ये प्रसाद रोकडे सर जे आहेत हे या गाण्याचे सॉन्ग रायटर आहेत, सिंगर आहेत, प्रोड्युसर आहेत, डिरेक्टर आहेत. यांचीही प्रचंड मेहनत झालेली आहे. तर मी खरंच हे गाणं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं जी काही मेहनत आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि गाणं रिलीज झालेलं आहे प्रसाद रोकडे या म्युझिक चॅनलवरती, तुम्ही आवर्जून बघा. आणि माझंही ज्यांनी ब्लॉग आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली आणि असे व्हिडिओज खूप सारे येत राहतील, तर असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच.